ते खाली बघा, खाली बघा. ओके, चला 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 ऐका ना आता चला 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 झेंडा झेंडा पुढे चला. हे भैया मागणं घे ना, आम्ही दादा ये ना ये ना. भैया तू काय ते दिसू दे ना, ये पुढे या साईडला जा ना तू. झेंडा वर कर. ओके चला 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 ऐका ना आता चला 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 झेंडा झेंडा पुढे चला. हे भैया मागणं घे ना, आम्ही दादा ये ना ये ना. आज जय भारत जय शिवाजी पद यात्रा माय भारतच्या वतीने म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने आज इथे आपल्या साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात
घेण्यात आलेली आहे. कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सातारा हे एक ऐतिहासिक शहर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि कुठे आजच्या युवकांमध्ये देशापर्यंत जो महाराजांचा विचार आहे, जो आदर्श आहे, तो पोहोचला पाहिजे. या अनुषंगाने भारत सरकारच्या वतीने आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने ही पदयात्रा घेण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकता की खूप चांगला उत्साह इथे लोकांच्या माध्यमातून आहे, युवकांच्या माध्यमातून आहे. आणि याचा हाच एक उद्देश आहे की महाराजांनी ज्या पद्धतीने हिंदी स्वराज्यासाठी जे काही युवकांच्या माध्यमातून जे स्थापना केली होती, तशाच पद्धतीने ह्या देशाला विकसित बनवण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रींचा संकल्प आहे की आजच्या युवकांना आपण महाराजांच्या विचारांनी जोडावा. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर पूर्ण जगापर्यंत, देशापर्यंत प्रत्येक युवकांच्या मनामध्ये महाराजांचे विचार पोहोचावे आणि त्या अनुषंगाने या देशाला विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सातारा शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणं अशी फिरणार आहात का, जेणेकरून केंद्र सरकारकडे आपण मागणी कराल की साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्याला अजून उजाळा मिळाला पाहिजे? नक्कीच मी या संदर्भात सांगेल की आपलं महाराष्ट्रामध्ये आणि खास करून सातारा जिल्ह्यामध्ये अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आहे की ते देशापर्यंत, देशाच्या बाहेर सुद्धा त्या स्थळांच्या बद्दल एक माहिती पोहोचली पाहिजे. मी सुद्धा आता येताना इथल्या मंत्री महोदयांशी पण या संदर्भात चर्चा केली. आज जरी मला शक्य नाही झालं पण नक्कीच त्या अनुषंगाने भारत सरकारकडनं जे काही करणं शक्य होईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कारण की शेवटी आज महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आज त्या व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. आणि आपल्या दैवताच्या ज्या काही वास्तू आहेत त्याला सुरक्षित करणं आणि महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य है। इन सातारा डिस्ट्रिक्ट में छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के अवसर पर माय भारत के माध्यम से आज जय शिवाजी जय भारत की पद यात्रा यहाँ पे हुई। और इस पद यात्रा के माध्यम से आज इस डिस्ट्रिक्ट के माय भारत वॉलंटियर सभी युवा और इस शहर के काफ़ी नागरिक इस पद यात्रा में शामिल हुए। सब लोग प्रतिनिधि इस यात्रा में शामिल हुए और जो छत्रपति शिवाजी महाराज के विचार हम पूरी दुनिया के सामने लेके जाए और खास करके हमारे देश के सभी युवाओं के बीच में लेके जाए, इसलिए इस पद यात्रा का आज आयोजन किया था। और मुझे खुशी है कि आज इस ऐतिहासिक स्थल पे आके छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को आज हम युवाओं के माध्यम से पूरे देश के सामने लेके जा रहे हैं।